RMW प्रेझेंट्स बिझबझ या कार्यक्रमात मी निखिल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नुकतंच सगळीकडे चर्चा आहे की जगावर मंदीचं सावट आहे. याच पुढची बातमी की गुगलनं नुकताच 20,000 एम्प्लॉईजना नारळ दिलं आहे. याआधी पण अनेक कंपन्यांनी असंच काहीसं केलं होतं. एकूणच काय तर सगळ्या जगाला हे आता पटायला लागलं की मंदीचं सावट येणार आहे. नेमकी परिस्थिती काय आहे? खरंच मंदी येणार आहे का? मंदी म्हणजे तरी नेमकं काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या भागात आपल्याला मिळणार आहेत. आणि यावर उत्तर देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आहेत चार्टर्ड अकाउंटंट रणजितजी दाणी. सर नमस्कार. कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. रणजितजींबद्दल सांगायचं झाल्यास ते व्यवसायानं CA आहेत. एक भारतातले तज्ज्ञ फायनान्शियल प्लॅनर म्हणून त्यांचा नामोल्लेख केला जातो. अनेक संस्थांना आणि व्यक्तींना, मोठमोठ्या व्यक्तींना ते फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. अनेक पुरस्कार तर त्यांना बहाल झालेलेच आहेत. पण CNBC आणि अनेक अशा जागतिक दर्जाच्या चॅनल्सनी त्यांना बेस्ट फायनान्शियल प्लॅनर म्हणून सुद्धा गौरवित केलेले आहे. त्यांच्याशी चर्चा करूया. रणजितजी, मला पहिला प्रश्न आज विचारायचा आहे की जगावरती मंदीचं सावट येणार आहे असं काही तज्ज्ञ जाणकार सांगतायत, तर नेमकं मंदी म्हणजे काय आणि ती खरंच येणार आहे का? मंदीचा अर्थ जेव्हा 2 क्वार्टर ग्लोबल GDP कॉन्ट्रॅक्ट होतं, म्हणजे आपल्या ग्लोबल GDPचा अर्थ ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, म्हणजे घरात पोळी करणाऱ्या व्यक्तीपासून तर जगात जेवढे ट्रान्झॅक्शन होतात, जर ते 2 क्वार्टर म्हणजे मागच्या क्वार्टरमध्ये 100चे ट्रान्झॅक्शन झाले, 100 व्हॅल्यूचे, आणि या महिन्यामध्ये जर 98 झाले आणि त्याच्या पुढच्या महिन्यात समजा 97 झाले, तर 2 क्वार्टर जर GDP कमी झाली ग्लोबल, तर त्याला रिसेशन आहे किंवा मंदी आहे असं म्हटलं जातं. पण या परिस्थितीमध्ये मंदीच्या कंटेक्स्ट वेगळा आहे. कारण काय होतं की कोविडच्या रेफरन्समध्ये खूप साऱ्या मोठ्या देशांनी खूप पैसा छापला, ज्याला क्वांटिटेटिव्ह इझिंग म्हणतात, ते केलं गेलं. त्यांनी काय झालं की जेव्हा तुमची पूर्ण मशीन ठप्प पडली आहे, तर त्याला चालू करायला तुम्ही त्याला एक्स्ट्रा धक्का माराल. तो सेंट्रल बँक जे असतात त्या धक्का कसा मारतात, ते पैसे छापतात आणि तुमच्या हातात देतात की जा आणि खर्च करा. तर त्यांनी काय झालं की आपण मार्च 2020 मध्ये एकदम चालती गाडी एकदम थांबली आणि मग आता तिला चालू करायला एक्स्ट्रा धक्का लागला. असं समजा की एक रोड रोलर आहे. रोड रोलर मोशनमध्ये असला तर सोपा असतो, थांबल्यावरती तो वापस सुरू करायला त्याला एक्स्ट्रा पुश लागतो. तो एक्स्ट्रा पुश होता, पैसा छापला. तर त्यांनी काय झालं, त्या रोड रोलरची स्पीड जरा जास्ती वाढून गेली आणि काही काही ठिकाणी कोणाला जास्ती पैसा मिळाला. तर जसं तुम्ही गुगलचा रेफरन्स दिला की तिथे 20,000 एम्प्लॉईजला काढल्या गेलं, तर तिथे काय झालं की त्यांना सडनली इतकं काम वाढलं की त्यांनी लोकांना हायर केलं आणि त्यांनी आडवे तिडवे पैसे देऊन हायर केलं. म्हणजे ज्या व्यक्तीला नॉर्मली 6 लाख, 8 लाख, 10 लाख रुपये पगार होता, एक वेळ होती 1-1.5 वर्षापूर्वी की त्याला डायरेक्टली 18 लाख, 25 लाख रुपये पगार, म्हणजे फ्रेशरला 3 लाख, 6 लाख रुपये रेंजचा पगार 18-25 झाला होता. आणि गुगलमध्ये तर अजून वरती होता. तर त्यांनी काय केलं की त्यांनी एक्सेस हायरिंग केलं. बरोबर. कारण त्यांना सडनली खूप काम आलं. तर ते काम आल्यावर जेव्हा नॉर्मलाइज व्हायला लागलं काम, तेव्हा ते एक्सेस केलेलं काढलं जाईल ना. बरोबर. तुम्हाला असं वाटलं की 25 लोकांची आवश्यकता आहे आणि खूप काम आलं, तुम्ही म्हटलं 30 लोकांना घेतलं आणि नंतर तुमचं काम नॉर्मल झालं आणि 20 लोकांची आवश्यकता आहे, तर तुम्ही वरच्या 10 लोकांना, 8 लोकांना तर काढालच. तर ते झालंय. त्यामुळे खूप घाबरण्याची परिस्थिती ॲटलिस्ट भारतात नाही आहे. पण एकंदर आशिया किंवा संबंध जगाचा विचार करता मंदी आहे असं तुम्हाला म्हणता येईल? मंदी आहे अजून असं झालेलं नाही आहे. मंदी अपेक्षित आहे. बरं. जसं आता तुम्ही म्हणाला की जगावर येऊ शकते, तर ही परिस्थिती भारतात पण येऊ शकेल का भविष्यात? आणि एकंदर भारतात जर आली तर मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढेल असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर ते कितपत सत्य असं तुम्हाला वाटतं? प्रॉबॅबिलिटीच्या दृष्टीने बोलायचं झालं तर भारतावरती मंदी येण्याचं प्रॉबॅबिलिटी खूपच नाही आहे. कारण जगात काही केव्हाही होऊ शकतं म्हणून मी 0 नाही म्हणत आहे. बरोबर. पण अदरवाईज तुम्ही म्हणाल तर भारतात मंदी येण्याची प्रॉबॅबिलिटी नेक्स्ट टू 0 आहे. बरं. त्याचं कारण हे आहे की आपल्या सरकारनी जेव्हा कोविडमध्ये सगळ्या लोकांनी, सगळ्या बाहेरच्या देशांनी, एस्पेशली जपान, सगळ्या मोठ्या इकॉनॉमिक कंट्रीजनी, US नी, जपाननी, युरोपमध्ये पैसा छापला गेला. इंडियामध्ये सरकारने बिलकुल पैसा छापला नाही. त्यांनी क्रेडिट गॅरंटी दिली. त्यांनी म्हटलं की बँकांना म्हटलं तुम्ही जाऊन लोन द्या आणि जर लोन फेडलं नाही गेलं तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. तर त्यामुळे काय आहे की इंडियामध्ये जे काही इन्फ्लेशन आलं ते बाहेरच्या देशांहून आलेलं इन्फ्लेशन होतं. आपल्या देशात इसेन्शियली पैसा न छापल्यामुळे
असं काही मंदी होण्याचं चान्स कमी आहे. पण एक गोष्ट काय आहे की एका देशामध्ये खूप साऱ्या इंडस्ट्रीज असतात, तर कुठल्या इंडस्ट्रीला त्याचा इम्पॅक्ट येऊ शकतो, काही इंडस्ट्रीजला होऊ शकतं की इम्पॅक्ट नाही येणार. जसं ज्या एक्सपोर्ट डिपेंडंट इंडस्ट्रीज आहे की तुमचा सगळा धंदा US बेस्ड आहे, बरोबर, आणि तो जर IT असेल तर त्यांना नवीन धंदा मिळेल, कारण की तिथे जॉब काढले तर तेवढे जॉब्स इंडियात ट्रान्सफर करतील स्वस्तात काम करायला. पण तुम्ही जर फॉर एक्झाम्पल कपडे मॅन्युफॅक्चरर असाल आणि तुमचा मेजर सप्लाय US ला असेल आणि तिथे जर रिसेशन आलं तर त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये इम्पॅक्ट येईल. बरोबर, असं नाही होणार की भारतात कुठेच इम्पॅक्ट नाही येणार. काय शेवटी अमेरिका ही जगातली 30% इकॉनॉमी आहे. बरोबर. तर 30% जर ते कॉन्ट्रॅक्ट झालं तर त्याचा इफेक्ट सगळ्यांना येईल. बरोबर, पण तो खूप मार्जिनल राहील. देशाच्या लेवलला खूप इम्पॅक्ट अपेक्षित नाहीये. त्याचं प्रायमरी कारण हे पण आहे की इंडियामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी केल्या गेल्या आहेत मागच्या 8-10 वर्षामध्ये. एक आहे की कोविडमुळे China+1, एक की एकाच कंट्रीमध्ये सगळं मॅन्युफॅक्चरिंग कॉन्सन्ट्रेटेड नको म्हणून इंडियामध्ये China+1चा बेनिफिशरी इंडिया आहे. सगळ्या ग्लोबल कंपनीजचं इथे प्रोडक्शन सुरू झालंय, त्यामुळे आपल्या इथे नवीन जॉब्स खूप क्रिएट होतात आहे. दुसरं आहे की गव्हर्नमेंटनी पैसा नाही छापला, त्यामुळे गव्हर्नमेंटची बॅलन्स शीट चांगली आहे. तिसरी गोष्ट, बँकांच्या बॅलन्स शीट ज्या खूप खराब झाल्या होत्या त्या भरपूर सुधारल्या. म्हणजे आता खूप तुम्ही मोठे लोन्स खराब झाले असं वगैरे कुठे ऐकणार नाही. तर ते म्हणजे गव्हर्नमेंटचा इंटरफिअरन्स जो होता बँकांमध्ये तो कमी झाल्यामुळे, खराब लोकांना लोन देणं कमी झाल्यामुळे आणि जुना कचरा बऱ्यापैकी साफ झाल्यामुळे आता बँकांची बॅलन्स शीट चांगली आहे. म्हणजे त्यांना जर मार्केटमध्ये पैसे द्यावे लागले लोन म्हणून तर त्यांची बॅलन्स शीट स्ट्रॉंग आहे, पैसे द्यायची कॅपॅसिटी आहे. तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, इंडियन इकॉनॉमी ही कम्प्लिटली एक्सपोर्ट डिपेंडंट नाही आहे. एखादी कंट्री फॉर एक्झाम्पल बांगलादेश आहे किंवा व्हिएतनाम आहे, इथे त्यांचा 90% इकॉनॉमी ही एक्सपोर्ट ड्रिव्हन आहे. पण इंडियामध्ये आपली इंटरनल कन्झम्पशन ड्रिव्हन आहे. म्हणजे आपलेच लोक, म्हणजे आपल्या इथे जे प्रोडक्शन होतं ते आपलेच लोक कन्झ्युम करतात. तर त्यामुळे आपल्या इथे मेजर लेवलला रिसेशन होण्याची प्रॉबिलिटी कमी आहे, निग्लिजिबल आहे, नाही आहे, 0 आहे. एस्पेशली जर आयटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा धोका जास्त संभवतो. नाही, ऍक्च्युली काय होतं, आयटीच्या केसमध्ये जर US मध्ये रिसेशन आलं किंवा युरोपमध्ये रिसेशन आलं तर आपल्या देशात त्याचे जॉब्स आउटसोर्सिंग होतं. अच्छा, तिथे काम $100 होत असेल किंवा $100 होत असेल तर आपल्या इथे ते 70 मध्ये, 60 मध्ये, 40 मध्ये होतं. तर ऍक्च्युली समटाइम्स फॉर सम इंडस्ट्रीज रिसेशन इज गुड. अच्छा, कारण तिथले जॉब्स आपल्याकडे येतील. म्हणजे असं म्हणता येऊ शकतं का की जितका बेरोजगारीचा फुगा मोठा करून दाखवला जातोय तो तितका नाहीये? बघा, 20,000 एम्प्लॉईज जेव्हा काढल्या जातात किंवा अमेझॉननी 18,000 काढले किंवा कोणी 10,000 काढले, तर जर तुम्ही त्या व्यक्तीला विचाराल तर त्याचा इम्पॅक्ट मोठा आहे. बट ॲट अ नॅशनल लेवल, ॲट अ इंडिया लेवल आपल्या म्हणजे इथे तेवढा मोठा इम्पॅक्ट नाही आहे. आणि ॲज अ सेड की ही लोक म्हणजे कोणाला समजा समबडी डिझर्व्स 20 लाख पगार, पण तेव्हा इतकी डिमांड होती की त्याला सडनली 60 लाख पगार मिळाला, तर तो कधीतरी तर त्याचा वापस येईल ना. तो मी 20 लाखाची अवकात आहे माझी, मला 60 लाख मिळाले तर मला वापस खाली येईल ना मी. बरोबर. तर तसं होत आहे, हे इक्विलिब्रियम वापस मिळत आहे. अच्छा, हे 1-1.5 वर्षातला जे एक्सेसेस झाल्या होत्या त्या वापस होतात आहे. त्यामुळे रिसेशन ऍक्च्युली हे चांगलं असतं. नाही तर काय होईल, आपली इकॉनॉमी ओव्हर इटिंग होईल. म्हणजे हा व्यक्ती नेक्स्ट जॉब मागेल तर 90 लाखावर मागेल. बरोबर. मग तो तेवढा डिलिव्हर करतोय का काम? नाही. तसं नाही होणार तर मग ती आयदर ती कंपनी बँकरप्ट होईल किंवा तो व्यक्तीचा जॉब चालला जाईल. तर हे म्हणजे समटाइम्स जर अति काही झालं असेल तर थोडंसं नॉर्मलाइज व्हायला चांगलं आहे. बरं, मला एक आणखीन प्रश्न इथे विचारायचा वाटतो की समजा तुम्ही जसं म्हणताय तसं भारतात मंदी नाही आली, अनेकांचे जॉब्स नाही पण गेले, पण एक स्ट्रॉंग फायनान्शियल प्लॅनिंग माझं जर पक्क असेल, बिंग अ फायनान्शियल प्लॅनर, तुम्ही मला काय सजेस्ट कराल की समजा अशी परिस्थिती जर येते आहे तर मी कसं माझ्या धोके कमी करू शकतो? याच्यामध्ये ना सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आता हा एवढं चांगलं सेटअप चालवता, तर तुमच्या मनात जर असेल की अजून असे मी 2 सेटअप लावतो, तर मी म्हणेल की थोडंसं कॉशियस होऊन जा. आवश्यक नाही की आजच सगळं एक्सपान्शन करून टाकायला पाहिजे. तुम्ही विचार करत असाल की नवीन लोन घेतो आणि माझ्याकडे काम हे एवढं इक्विपमेंट आहे पण मला हे कमी पडत आहे, तर मी अजून एक 5 कोटी 10 कोटीचा लोन घेतो आणि अजून असं मोठा सेटअप लावतो. तर मी म्हणेल गो अ लिटिल स्लो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या घरांमध्ये शिकवलं जातं महाराष्ट्रीयन घरांमध्ये, की
आपला चादर बघून पाय पसरवा, तर खर्च कमी करा. लोन खर्च कमी करा, आवश्यक नसले तर नका करू, लोन कमी घ्या. एक्सपान्शन खूप आडवं तेडवं करणार असाल तर थोडं गो स्लो, बघा हळूहळू आणि मग डिसाईड करा. आणि कॅश प्रिझर्व करा. ओके. कॅश प्रिझर्व करा म्हणजे तुम्हाला काही शॉपिंग करायचं आहे, तर सडनली मी काही घेऊन टाकलं, त्याऐवजी थोडं विचारपूर्वक खर्च करा. करण्याची पद्धत. हां, इसेन्शियली तेवढं जरी केलं ना तरी हा वेळ आपला निघून जाईल. आणि याच्यात काही ना काही एवढं मोठं जग जर हलेल, काही ना काही इम्पॅक्ट कोणाला येईल, तर तो जेवढा कॉशियस असेल, हा टाइम कॉशियस राहण्याचा आहे इसेन्शियली. सर, हे फार छान सांगितलं तुम्ही. पर्सनल तर कळालं, पण हेच जर आपण बिझनेसेसच्या बाबतीत बोलतोय, स्पेशली जर स्टार्टअप्सना याच्यात जर काळजी घ्यायची असेल, त्यांना जर सस्टेन करून राहायचं असेल, तर त्यांनी काय काळजी घेतल्या पाहिजे? द प्रिन्सिपल्स जे असतात ते सेमच राहतात. बरोबर. तुम्ही आडवा तिडवा खर्च करू नका. अंधाधून काय होतं, स्टार्टअप्सला पैसे मिळाले की त्यांच्यावर प्रेशर असतं की हा पैसा लवकरात लवकर संपवा, सो दॅट तुम्हाला ग्रोथ दाखवायची आणि नवीन पैसा रेस करायचा आहे. बरोबर. त्या चक्करमध्ये ना ते बऱ्याचशा आपण आपले स्वतःचे पैसे असते आणि प्रुडंटली खर्च केले असते, तर अशा अनेक गोष्टी आपण करणार नाही. बरोबर. पण जस्ट बिकॉज असं वाटतं की फुकट का पैसा आहे, तो ते कसेही करा. तर एक्सपान्शन बद्दल स्लो जा, हायरिंग मध्ये स्लो राहा थोडंसं. तुमच्या इंडस्ट्रीत तुम्हाला ग्रोथ दिसेल तर हरकत नाही, पण जनरली जर तुम्ही एक्सपोर्ट डिपेंडंट असाल किंवा तुमचा नवीन कॅश फ्लो सडनली इन्व्हेस्टर्स कुड बिकम व्हेरी की नाही आता मी थोडंसं आय विल गो स्लो असं जर आलं, तर नवीन पैसा कदाचित नाही मिळणार. तर जिवंत राहायला पैसा राहिला तर पाहिजे, तर त्या दृष्टीने थोडा पैसा चालवा. तर खर्च कमी करा, एक्सपान्शन स्लो जा, आडव्या तिडव्या पगारांवरती नवीन लोक हायर नका करू. आणि कॅश बर्न जो प्रकार असतो स्टार्टअप्समध्ये, ते स्टायलिश असलं तरी ते प्रुडंट नसतं, तर ते फॉलो नका करू, त्या प्रेशरला नका सकम करू. क्या बात सर, इतकं गप्पा आहेत, म्हणजे इतक्या गोष्टी आहेत तुम्हाला विचारण्यासारख्या, पण वेळेची मर्यादा आहे, सो आपल्याला इथे थांबावं लागेल. तुम्ही आज इथे वेळात वेळ काढून आलात तर आमची इतक्या छान गप्पा केल्यात, त्याबद्दल RMWच्या सगळ्या टीमकडनं आपला खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. गंमत अशी आहे की पैसे किती उडवायचे हा आत्ता सवाल नाही, पैसे कसे वाचवायचे हा आजचा खरा सवाल आहे. आजच्या या चर्चेवरून हे खरं एकच गमक आपल्याला दिसून येते, पुढची मंदी ही तुम्हाला सावधतेची खूण देणारी आहे, असं आजच्या एक्सपर्ट्सनी मत प्रदर्शित केले असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा सावध असा आणि सावधानतेने पुढे जा, यश नक्की तुमच्याकडे येईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह, नवीन एक्सपर्टसह पुढल्या भागात. तोपर्यंत आणि हो, आमच्या RMWच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.